नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत LHS आणि RHS. LHS and RHS is one of the most important part of the basic math. So we are going to learn LHS and RHS. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूया. LHS is equal RHS. सर्वात पहिल्यांदा LHS आणि RHS चा मीनिंग समजून घेऊया. तर LHS म्हणजे काय? तर LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, ही लेफ्ट हँड साइड, आणि RHS म्हणजे राईट हँड साइड. ओके, LHS लेफ्ट हँड साइड, RHS राईट हँड साइड. LHS डावी बाजू, RHS उजवी बाजू. ठीक आहे, आलं लक्षात? मग आपण नेहमी पाहतो की LHS मधले जे साइन आहेत ते काय होतात, चेंज होतात. आणि तसंच राईट हँड मधले जर आपल्याला नंबर्स लेफ्ट हँड मध्ये आणायचे असले तर मग लेफ्ट हँड मध्ये नेताना सुद्धा काय होतात, त्याचे साइन चेंज होतात. जर आपण तशा पद्धतीनं प्रॉपर साइन चेंज केले नाही तर आपलं एक्झाम्पल चुकते. ठीक आहे, मग हे जे नेमके साइन्स चेंज होतात, हे बदलतात लेफ्ट मधून राईट मध्ये नेताना किंवा राईट मधून लेफ्ट मध्ये आणताना. हे जे साइन बदलतात, साइन कशा पद्धतीने बदलतात ते आपण पहिल्यांदा पाहूया. तर त्याच्यासाठी काय आहे, त्याच्यासाठी एक दोन सिंपल रूल आहे. पहिला रूल जो आहे, जे की प्लस साइन असेल लेफ्ट हँड मध्ये आणि त्याला जर आपल्याला राईट हँड मध्ये न्यायचं असेल, म्हणजे प्लस साइन असलेला जो नंबर आहे त्याला जर आपल्याला राईट हँड मध्ये न्यायचं असेल तर मग इथे त्याचं साइन काय होईल, चेंज होईल. सपोज जर इथे काय आहे, +2 आहे आणि ह्याला जर तुम्हाला इकडे न्यायचं असेल तर मग याचं साइन जे आहे ते काय होईल, -2 होईल. ओके, समजलं? आता तशाच प्रकारे जर समजा ह्या लेफ्ट हँड साइड मध्ये काय आहे, मायनस साइन आहे, आणि मग त्याला जर आपल्याला काय करायचं असेल, लेफ्ट हँड साइड मध्ये मायनस साइन असलेला नंबर आहे आणि त्याला जर मग इकडे राईट हँड मध्ये न्यायचं असेल तर आता तुम्ही सांगा, इकडे याचं साइन जे आहे ते काय होईल, प्लस होईल. ओके, समजलं का? म्हणजेच काय, जर सपोज इथे -2 असेल तर मग हा राईट हँड मध्ये आल्यानंतर काय होईल, +2 होईल. यहां तक समझ में आया? म्हणजे इथपर्यंत समजलं? जसं की इथं आपण पाहिलं, हा +2 आहे लेफ्ट हँड साइड मध्ये, आणि जेव्हा राईट हँड साइड मध्ये गेला तेव्हा काय झालं, -2 झाला. ओके, दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण, जसं की लेफ्ट हँड मध्ये जर काय असेल, साइन मायनस साइन असलेला नंबर असेल तर त्याला जर इकडे चेंज करायचं असेल तर काय होईल, मायनसचा प्लस होईल. म्हणजे जर इकडे लेफ्ट हँड मध्ये -2 असेल तर राईट हँड मधून जाऊन राईट हँड मध्ये जाऊन काय होईल, तो प्लस होईल. ओके, म्हणजे ह्या साइड मध्ये मायनस नंबर असतील तर राईट हँड मध्ये गेल्यानंतर प्लस होतील, आणि तसंच ह्या साइड मध्ये जर काय असतील, मायनस नंबर असतील आणि मग ते जर लेफ्ट हँड मध्ये आले असतील तर काय होतील, प्लस होतील. समजलं इथपर्यंत? म्हणजे पहिला रूल जो आहे, प्लस जर साइन असतील लेफ्ट हँड मध्ये तर इकडे मायनस होईल, आणि तशाच प्रकारे इकडचा राईट हँड मधला नंबर जर मायनस असेल आणि लेफ्ट हँड मध्ये न्यायचा असेल तर तो प्लस होईल. ओके, ह्याची काही एक्झाम्पल्स पाहू आपण जर समजलं असेल तर. जसं की हे पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण. पहिलं एक्झाम्पल आहे x + 2 = 10. हे पहिलं एक्झाम्पल आहे, x + 2 = 10. आता इथं राईट हँड आणि लेफ्ट हँड कोणती आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर लेफ्ट हँड जी साइड आहे ती कुठपर्यंत आहे, तर लेफ्ट हँड साइड जी बरोबरच्या किंवा इक्वल साइनच्या जी इकडे आहे ती लेफ्ट हँड साइड आहे, आणि इक्वल साइनच्या इकडे जी आहे ती राईट हँड साइड आहे. म्हणजेच हे LHS आहे आणि ही RHS आहे. 10 हा RHS मध्ये आहे आणि x + 2 हा काय आहे, LHS मध्ये आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला इथे ही जी x ची व्हॅल्यू आहे, ही x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी नेहमी आपल्याला काय करावं लागेल, x ला एकटं ठेवावं लागेल.
एक्स जर एकटा असेल तरच आपण काय करू शकतो, एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. म्हणजे एक्सचे सगळे सोबती जे आहे इथे हे काय होईल, ह्या साइड मध्ये जाईल. किंवा आपण ज्याला म्हणतो की जे लाईक नंबर्स आहेत, जसे की इथं 10 हा नॅचरल नंबर आहे, हा 2 पण काय आहे, नॅचरल नंबर आहे, तर मग हे काय होतील, एका इकडे येतील. हे याचं मेन रिझन आहे की जे नॅचरल नंबर आहेत त्याच साईडला काय होतील, सगळे नॅचरल नंबर येतील. मग तुम्ही हे नंबर इकडे पण आणू शकता आणि इकडचे नंबर तिकडे पण नेऊ शकता, जसं तुम्हाला इझी वाटेल तसं. ठीक आहे. आता याची एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागते, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की एक्सला काय करायचं आहे, एकटं ठेवायचं आहे. तर मग एकटं जर आपण एक्सला ठेवलं तर इथे एक्स होईल इज इक्वल, आता हा इथे काय आहे, 10 आहे, तर 10 ॲज इट इज लिहिला, एक्स इज इक्वल 10 आहे. आता हा जो नंबर आहे हा एक्स सोबत आलेला आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये आहे, तर याला काय करावं लागेल, राईट हँड मध्ये लिहावं लागेल. आता राईट हँड मध्ये नेताना, राईट हँड साइड मध्ये नेताना हा जो 2 आहे हा +2 आहे की -2 आहे, हा +2 आहे. आणि +2 ला जर आपण लेफ्ट हँड मधून राईट हँड मध्ये नेलं तर त्याचं साईन काय बदलेल, तर मग इथे प्लस आहे, नियम आहे आपल्याकडे, रूल्स आहे बघा, इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय झाला, मायनस झाला, तर मग हा +2 जो आहे हा काय होईल, -2 होईल. ओके, समजलं इथेपर्यंत. तर एक्स इज इक्वल काय होईल, 10 - 2 म्हणजेच काय, 8. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली, एक्स इज इक्वल 8. ओके, समजलं. आणखी एक दुसरं एक्झाम्पल पाहूया. बघा, इथे एक्स प्लस 10 - 2 बरोबर 16 आहे. ठीक आहे. हे पहिलं एक्झाम्पल समजलं असेल तर आपण थोडस त्याच्यापेक्षा थोडं अधिक कॉम्प्लिकेटेड असलेलं पाहतो. इझी हे पण आहे आणि इझी हे पण आहे, पण हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तुम्हाला. जसे की इथे एक्स प्लस 10 - 2, आता इथे फक्त एकच नंबर आला होता, इथे 2 नंबर आले, पण कन्फ्युजन करायची काही गरज नाही आहे, इट विल बी इझी. ओके, बघा, नेहमीप्रमाणे एक्सला काय करायचं आहे, एकटं करायचं आहे. नेहमीप्रमाणे एक्सला काय करायचं आहे, एकटं सोडायचं आहे, म्हणजे एकटं ठेवायचं आहे. तर काय होईल मग, एक्स प्लस, आता पहिल्यांदा इथे याची सबट्रॅक्ट करून घ्या, तर 10 - 2 म्हणजे किती होईल, 8 होईल, बरोबर 16. ओके, हे तर इझी करता येते ना. तर आता काय झालं, आता हे पहिल्या एक्झाम्पल सारखं झालं, म्हणजे आपल्याला सोपं जाईल सोडवायला, जसं की आपण इथे पहिलं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. ओके, एक्स प्लस 8 इज इक्वल किती आहे, 16 आहे. मग आता नेहमीप्रमाणे जसं आपण इथं केलं सेम तशाच पद्धतीचे दिसते. देअरफॉर एक्स इज इक्वल काय होईल, 16 होईल. आणि हा इथे प्लस आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये आहे, हा 16 राईट हँड साइड मध्ये आहे, आणि 8 ला आपण जर राईट हँड साइड मध्ये नेलं तरी प्लस 8 चा काय होईल, -8 होईल. म्हणजेच काय, एक्स इज इक्वल किती होईल, 16 - 8 म्हणजेच काय, 8. ओके, समजला. आता इथे दोन्हीचे आन्सर काय आलेला आहे, एक्स इज इक्वल 8 आलाय, एक्स इज इक्वल 8 आलाय. हा योग आहे. पहिला रूल काय आहे, लेफ्ट हँड मधून जर प्लस नंबर राईट हँड मध्ये गेले तर काय होईल, मायनस होईल. आणि राईट हँड मधून जर प्लस साईन आले तर लेफ्ट हँड मध्ये मायनस होईल. म्हणजे लेफ्ट मधून राईट मध्ये जा किंवा राईट मधून लेफ्ट मध्ये जा, चिन्ह कसे बदलतील, प्लस असलं तर मायनस होईल, मायनस असलं तर प्लस होईल. ओके, समजलं इथपर्यंत. एवढं जर समजलं असेल तर आपण सेकंड रूल पाहूया. हा दुसरा रूल आहे. बघा, आता इथे जर काय असेल, मल्टिप्लायड असेल, म्हणजेच लेफ्ट हँड साइड मध्ये जर काय असेल, मल्टिप्लायड असेल, आणि राईट हँड साइड मध्ये डिवाइड असेल, तर मग आता सपोज इथे जसा लेफ्ट हँड मधून राईट हँड मध्ये गेला तर काय होईल, डिवाइडचं साईन येईल. आणि तसंच लेफ्ट हँड मध्ये जर डिव्हिजन असेल तर मग राईट हँड मध्ये गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे, म्हणजेच इथे मल्टिप्लायड असेल तर मग राईट हँड मध्ये जाऊन काय होईल, डिवायडेड होईल. आणि इथे जर डिव्हिजन असेल तर मग इकडे मल्टिप्लिकेशन होईल. समजलं. आणि तसंच इथे डिव्हिजन आहे, हे जर साईन इकडे आलं तर मल्टिप्लायड होईल, आणि मल्टिप्लायड असेल हे जर लेफ्ट हँड मध्ये आलं तर डिव्हिजन होईल. ठीक आहे, जसं इथे पहिलं एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल, एक्स इंटू 2 इज इक्वल 10 आहे. ओके, लक्षात येत आहे का, बघा, x इंटू 2 इज इक्वल 10. आता x इज इक्वल 2 इंटू 10,
लेफ्ट हँड साईड कुठली आहे, तर लेफ्ट हँड साईड ही आहे LHS आणि ही जी आहे ही काय आहे, ही RHS आहे. ओके, ही LHS, ही RHS. LHS म्हणजे माहित आहे, RHS म्हणजे माहित आहे. काही प्रॉब्लेम आहे? आता ही जी LHS आहे आणि ही जी RHS आहे, तर आता इकडे जर याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय करावं लागते, एकट्याला ठेवावं लागते. एकट्याला ठेवलं तरच त्याला किंमत कळते आणि तुम्हाला पण त्याची किंमत काढता येईल. ओके, मग आता याला एकटं ठेवायचं म्हणजे काय करावं लागेल, या 2 ला हाकलून द्यावं लागेल. म्हणजेच ह्याच्यासोबत जो 2 आहे त्याला काय करावं लागेल, लेफ्ट हँड मधून राईट हँड मध्ये न्यावं लागेल. तर x इज इक्वल काय होईल, इकडे हे 10 जे आहे राईट हँड साइड मध्ये हा असाच्या असाच, याचं कुठल्याही प्रकारचं साईन बदलणार नाही. कारण काय, हा ऑलरेडी राईट हँड मध्ये इथे पण आहे आणि इथे पण आहे. ठीक आहे, आता आपण शिकलो की लेफ्ट हँड मध्ये जर काय असेल, मल्टिप्लिकेशन साईन असेल, तर इथे पण लेफ्ट हँड मध्ये काय दिसते, मल्टिप्लिकेशन साईन दिसते आणि मग राईट हँड मध्ये गेल्यानंतर काय होईल, डिव्हिजनचं साईन येईल. ओके, समजलं का? मग आता x इज इक्वल 10 डिवायडेड बाय काय होईल, हा 2 आहे, हा 2 होईल. ओके, मग x इज इक्वल 10 डिवायडेड बाय 2 माहित आहे, x इज इक्वल 5. तर x ची व्हॅल्यू कशी फाइंड केली, इकडे मल्टिप्लिकेशन होतं, इकडे डिवाइड झालं आणि मग 10 डिवायडेड बाय 2 x इज इक्वल 5 आला. ओके, आणखी दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. बघा आता इथे मल्टिप्लिकेशन होतं. आता इथे आपण काय करूया, इथे x डिवायडेड बाय 5 घेतला इज इक्वल आहे 10. ओके, x डिवायडेड बाय 5 आणि राईट हँड मध्ये आहे 10. लेफ्ट हँड साइड मध्ये काय आहे, आता लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड समजली असेल तुम्हाला. लेफ्ट हँड साइड कोणती आहे आणि राईट हँड साइड कोणती आहे, तर ही लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड आहे. ओके, तर लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपण पाहिलं की x ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर काय करावं लागते, एकट्याला ठेवावं लागते. म्हणजे x ला एकटं ठेवावं लागते, तेव्हाच काय होईल, x ची व्हॅल्यू फाइंड करता येईल किंवा आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. ओके, तर मग x हा एकटा ठेवला काय होईल, मग ऍज इट इज इक्वलचं साईन आणि 10. ठीक आहे, आता इथे जे साईन आहे हे साईन कुठला आहे, डिव्हिजन आहे. आता लेफ्ट हँड साइड मध्ये जर डिव्हिजन असेल तर राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाइड होईल. म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन येईल. म्हणजेच मग आता हे साईन इकडे राईट हँड मध्ये आलं तर काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल आणि हा 5 जो आहे ऍज इट इज इथे लिहून घेतला. ठीक आहे, लक्षात आलं? चला, तर x इज इक्वल 10 इंटू 5 माहित आहे तुम्हाला इझिली. तुम्ही 10 इंटू 5 म्हणजेच काय 50. तर x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली 50. समजलं? काही प्रॉब्लेम आहे? बघा, ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की मल्टिप्लिकेशन जर लेफ्ट हँड साइड मध्ये असेल तर मग राईट हँड मध्ये जाऊन काय होते, डिव्हिजन होते. डिव्हिजन जर लेफ्ट हँड साइड मध्ये असेल तर काय होईल, ते राईट हँड साइड मध्ये जाऊन मल्टिप्लिकेशन होईल. मग फक्त इकडचे नंबर इकडे जातात असं आहे का, ते मल्टिप्लिकेशनचे नंबर फक्त इकडे जातात राईट हँड मध्ये आणि राईट हँडला इकडे प्रवेश बंद आहे असं काही आहे का? तर जसे आपण वेळ पडली तर लेफ्ट हँड मधले राईट हँड मध्ये लिहितो किंवा मग राईट हँड मधले नंबर सुद्धा काय होतात किंवा चिन्ह इकडे लेफ्ट हँड मध्ये येतात. त्याच्यासाठी आपण हे जे रूल्स आहे, व्हेरी इम्पॉर्टंट रूल्स आहे, ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपण लेफ्ट हँड आणि राईट हँड मध्ये साईन चेंज करतो. ओके, तर आणखी समजून घेण्यासाठी आपण काही 1-2 उदाहरणं पाहूया. हे 2 उदाहरणं जर लक्षात आले असेल, तिसरं उदाहरण पाहूया. जसे इथे तिसरं उदाहरण जर पाहिलं तर इथे आहे x डिवायडेड बाय 2 प्लस 10 इज इक्वल 12. ठीक आहे, आता थोडस वेगळं वाटत असेल पण तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे नियम वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नेहमी आपण काय करतो, आपण इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड करतो. जसं आपण इथे एक्स का घेतला आणि एक्सच का आला, एक्सचीच का व्हॅल्यू फाइंड करत आहोत. ए का नाही घेतला, बी का नाही घेतला किंवा वाय का नाही घेतला, तर हे लेटर कसे आपण सपोज करतो किंवा दिलेले असतात इक्वेशन मध्ये, ते आपल्याला जसे जसे तुम्ही पुढे पुढे जाल तसे तसे तुम्हाला ते समजेल. तर आता इथे x अपॉन 2 जो आहे, या x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि x ची व्हॅल्यू कशी काढायची आहे, तर हे नियम आपल्या लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे,
काढायचा आहे. तर बघा मग पहिल्यांदा काय कराल, तर पहिल्यांदा हा जो नंबर आहे हा नॅचरल नंबर आहे आणि इकडे पण काय नॅचरल नंबर आहे, म्हणजेच काय हा इकडे जाईल. हा इकडे का नेतो, कारण आपल्याला हे सोडवताना काय करावं लागते, जे लाईक टर्म आहे ते आपण एका साईडला घेतो. ठीक आहे, म्हणून आपण हा 10 जो आहे इकडे नेतो, तेव्हा आपल्याला हे फाइंड करता येईल, म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. मग आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी एक गोष्ट शिकलो, जेव्हा आपल्याला एक्स ची किंवा वाय ची किंवा ए ची किंवा बी ची ज्याही काय व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची असेल तर आपल्याला त्याला एकटं ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर चला मग आता पहिल्यांदा काय करू, सोपा वाटते आपल्याला इकडे न्यायला, तर त्यालाच घेऊन जाऊया. म्हणजेच काय x/2 इथे आता बरोबर, म्हणजेच x/2 इज इक्वल 12. आणि आता काय करू आपण, लेफ्ट हँड मध्ये जो +10 आहे त्याला काय करू, राईट हँड साइड मध्ये नेऊ. म्हणजे राईट हँड साइड मध्ये जर आपण +10 नेला तर काय होईल, हा इथं जो प्लस आहे हा इकडे आला, 12च्या पुढे आला, 12च्या सोबत आला, म्हणून काय होईल -10 होईल. ओके, चला करूया. x/2 इज इक्वल काय होईल 12, x/2 इज इक्वल 12 - 10 म्हणजेच काय 2. ओके, आता बघा, आता इथपर्यंत तर आपल्याला जमलं, पण याच्यानंतर जर काय होत असेल, थोडीशी प्रॉब्लेम येत असेल, तर आता हे जे x/2 आहे याचा अर्थ x/2 म्हणजेच काय, तर x/2 आहे. ठीक आहे, हे जे अपॉन मध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन असेल, तर x/2 म्हणजेच काय, x/2. मग x/2 इज इक्वल टू जर असेल, जसं की इथे x/2 इज इक्वल टू असेल, तर मग आता तुम्ही काय करणार आहे, x ला एकटं ठेवणार आहे आणि मग x ला एकटे ठेवून काय कराल, इज इक्वल काय आहे 2 आहे, आणि हा जर नंबर इकडे नेला तर काय होईल, * होईल, म्हणजेच काय मल्टिप्लिकेशनचं साईन होईल. कारण इथे काय साईन आहे, डिवायडेशन आहे. इथे तुम्हाला डिवायडेशन साईन दिसत नाही आहे, पण ही जी रेषा आहे याचा अर्थच काय आहे, हा डिनॉमिनेटर जो आहे हा नेहमी काय असते, ह्याने म्हणजे x ला डिवाइड करायसाठी आलेला असते. ओके, तर मग x इज इक्वल टू इंटू काय होईल, 2 होईल. तर x इज इक्वल काय झालं, 4 झालं. ओके, म्हणजेच काय इथे x इज इक्वल काय होईल, x इज इक्वल काय होईल, x इज इक्वल 2, आणि हा डिव्हिजन साइन आहे, म्हणजेच काय इकडे मल्टिप्लिकेशन होईल 2 आणि x इज इक्वल काय 4. समजलं, काही प्रॉब्लेम? चला, एवढं जर लक्षात आलं असेल तुमच्या, तर याच्यापेक्षाही कॉम्प्लिकेटेड असलेले एक्झाम्पल्स तुम्हाला अगदी व्यवस्थित किंवा इझिली सोडवता येतील. ओके, आणि त्यानंतर आपण काही बेसिक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 8, 9, 10 चे पण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. त्याला गती येण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.